नमस्कार अमरावती। राज्यात मान्सूनची वाटचाल अद्यापही संथ गतीने सुरू असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। विदर्भात मान्सूनचे आगमन आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। राज्यात मान्सूनचा प्रवास अद्याप अपेक्षित वेगाने होत नसल्याचे चित्र आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला पोषक हवामान प्रणाली सक्रिय नसल्यामुळे त्याची प्रगती मंदावली आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता असली तरी विदर्भात त्याचे आगमन 22 जून नंतरच होण्याची शक्यता अधिक आहे। सध्या विदर्भातील अनेक भागांमध्ये पूर्व मान्सूनच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू आहेत। ही स्थिती 22 जून पर्यंत कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह उष्णतेचाही तडाखा कायम आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा महत्त्वाचा सल्ला हवामान अभ्यासक प्राध्यापक अनिल बंड यांनी दिलाय। मान्सून स्थिर होईपर्यंत प्रतीक्षा करावी आणि 25 जून नंतरच पेरणीबाबत निर्णय घ्यावा असे त्यांनी म्हटलंय। सध्या मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती नसल्याने शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवून नियोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची सूचना असून पेरणीपूर्वी हवामानाचा अंदाज आणि अधिकृत सूचना तपासूनच पुढील निर्णय घेण्याचा सल्ला आता तज्ज्ञांनी दिलाय। नमस्कार, मी प्राध्यापक अनिल बंड। यावर्षी आपला पाहण्यात आले आहे की नैऋत्य मान्सून हा त्याच्या निर्धारित वेळेच्या 15 दिवस पूर्वीच अंदमानमध्ये दाखल झाला, परंतु त्यानंतर त्याची प्रगती खुंटली आणि तो केरळमध्ये प्रवेश करण्यास 4 दिवस उशीर आला, जो अंदमान निकोबारमध्ये 15 दिवस आधीच आलेला होता। म्हणजे त्याची प्रगती अपेक्षेनुसार झाली नाही। त्यानंतर तिथून पुढं त्याची प्रगती अडखळत झाली आणि तो सध्या सिंधुदुर्गमध्ये थांबलेला असून त्याची वाटचाल फार संथ गतीने होत असून सध्या त्याची वाटचाल वेगाने होण्याकरता कोणतीही हवामानशास्त्र परिस्थिती नसून त्यामुळे येत्या 4-5 दिवसात विदर्भात मान्सूनचे आगमन कठीण दिसत असून विदर्भामध्ये मान्सूनचे आगमन हे 20 तारखेनंतरच होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपली शेते तयार करून ठेवावी। तसेच विदर्भाच्या बऱ्याच भागात पूर्व मान्सून पाऊस होत असून ज्या ठिकाणी तो पाऊस जास्त झाला तेथे शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड न करता किमान 70 ते 80 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर आणि 20 तारखेनंतरच पेरणीचे नियोजन करावे। तसेच यावर्षी मान्सूनवर एल निनोचे सावट असल्यामुळे आणि जून महिन्यातच एल निनो हा सक्रिय झालेला असल्यामुळे त्याचप्रमाणे जुलै ऑगस्टमध्ये त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी शेतीमध्ये विशेष खूप खर्च करू नये। बियाणे, रासायनिक खते, फवारणी यावर कमीत कमी खर्च करावा। त्याचप्रमाणे ज्वारी, बारीक पराठी, सूर्यफूल, मूग, उडीद यासारखी पिकांना प्राधान्य द्यावे। तसेच बागायतदार शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या बागायतीला हलके पाणी सुरू ठेवावे, जास्त तळण देऊ नये, अन्यथा बागा सुकण्याची भीती आहे।